असतात की तिथे गेल्यानंतर त्या पेशंटला सुद्धा समाधान भेटते आणि त्याच्यासोबतच्या नातेवाईकाला सुद्धा चांगल्या पद्धतीने समाधान भेटते. मी माझं MBBSचं शिक्षण हे सावंगी मेघे वर्धा येथे केलेलं आहे आणि तिथे आमच्या शेजारीचे ख्रिश्चन मिशनरी हे होते. तिथे आमच्यासोबतच 2 मुली तिथे MBBSचं शिक्षण घ्यायला होत्या. तर कधी कधी कुठल्या तरी कारणानिमित्त आणि याच्यानिमित्त आम्हाला बऱ्याच वेळा जायला भेटायचं. तर तिथे गेल्यानंतर त्यांचं ते आपलं वेलकम करण्याची जी पद्धत आणि हे होतं आणि सर्वात महत्त्वाची तिथली स्वच्छता आणि तिथलं जी मांडणी असायची त्या मिशनरीची ती गेल्याबरोबर आपलं जे वेटिंग एरियामध्ये आपल्याला बसायला भेटाल. मग तिथे सर्व जे काही तिथले सिनियर व्यक्ती असतील ते नंतर तिथे येणार आणि आपल्याला एकदम चांगलं वेलकम ग्रीट करणार आणि आपला अवभगत करणार, आपल्या मान सन्मान सुद्धा करणार आणि आपल्याला चहा बिस्किट नाश्ता याची सर्व विचारणा करणार आणि एकदम चांगल्या पद्धतीची आणि एकदम शांतताप्रिय वातावरणात त्यांचं आपलं एक डिस्कशन जे काही आपली चर्चा व्हायची ती सुद्धा व्हायची. तर मला सांगायचं असं आहे की जे आपले ख्रिश्चन मिशनरीज आणि बरेचसे धर्म प्रसार आणि याच्या माध्यमातून आपण प्रत्येक शहरामध्ये बघतो तर एक चांगली वास्तू आणि त्या वास्तूच्या माध्यमातून तिथे काम करणारा एक वर्ग आणि तिथला जो तिथले कर्मचारी असतील किंवा तिथं ती मिशनरी चालवणारे जर व्यक्ती असेल तर त्यांची जी वागणूक आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारी पद्धत आहे ती प्रशंसनीय आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं एक वातावरण कसं निर्माण होईल याचाच तो प्रत्यय देतो. तर या नाताळाच्या सणानिमित्त आणि आपल्याला जी देवाने आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवर आपण आयुष्यभर चालावं आणि ते चालण्यासाठी आपल्याला देवानंच आपल्याला प्रेरित करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि या सणानिमित्त सर्वांनाच आनंदी राहावं आणि सर्वांनी हा सण आनंदात साजरा करावा. या शाळेला सुद्धा सुट्ट्या असतात, आमच्या घरी सुद्धा आज संध्याकाळी नाताळ साजरा होणार आहे. माझी मुलगी दरवर्षी नाताळ साजरा करते, तिच्या 2-4-5 मुलींना बोलवते आणि ती एक पार्टी ठेवते. तर आज आमच्याकडे सुद्धा नाताळ साजरा होणार आहे. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.